बारामतीमध्ये समारोपाच्या सभांच्या मैदानांची पळवापळवी झाल्याचा आरोप केला जातोय। अजित पवारांनी ख्रिश्चन कॉलनीतलं मैदान पटकावलंय, तर त्यानंतर आता शरद पवारांच्या पक्षाची समारोपाची सभा जुन्या मोरगाव रस्त्यावरच्या मैदानावर होणार आहे। पाहूया। शरद पवारांचा पक्ष अजित पवारांनी पळवल्याचा आरोप होत असतानाच आता अजित पवारांनी शरद पवारांच्या सभेचं ठिकाणही पळवल्याचा आरोप होऊ लागला आहे। बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची शरद पवारांची सांगता सभा ही ख्रिश्चन कॉलनीच्या मैदानात होत होती। ते मैदान अजित पवारांनी बुक केलंय, त्यामुळे शरद पवारांची रविवारी होणारी सांगता सभा जुन्या मोरगाव रोडवरील लेंडीपट्टी पुलाजवळच्या मैदानात होणार आहे। जवळपास 40 वर्षापासून पवार बारामतीतल्या प्रचारासाठी ख्रिश्चन कॉलनीचं मैदान वापरत होते। एकच आहे की इथे सांगता सभा करायची पद्धत ही आदरणीय पवार साहेबांनी 4-5 दशकं ती केलेली आहे। हे दुर्दैव आहे की ज्या ठिकाणी ते अनेक वर्ष एखादी पद्धत करत होते त्यांच्याकडून आणखीन एक गोष्ट पवार साहेबांकडून काढून घेतली। मैदान हिसकावलं तरी शरद पवारांना मानणारा मतदार कसा हिरावून नेणार, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला। 2 दिवस आधी आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाला विनंती केली होती की इथं आम्हाला सांगता सभा घ्यायला परवानगी द्या। 40 वर्ष झालं विविध इलेक्शनच्या सभा इथं होतात, पण ती नाकारली। आणि अजितदादा आता उपमुख्यमंत्री आहेत, सत्ता आहे, BJP बरोबर आहेत, त्यांना ती मिळाली, ठीक आहे, काय हरकत नाही। मग आज 3 तारखेला 2 दिवस आधी आम्ही महिला मेळावा इथे घेतला। रोहित पवारांचे आरोप त्यांचे चुलत भाऊ जय पवार यांनी मात्र फेटाळलेत। ख्रिश्चन कॉलनी मैदानासाठी रितसर अर्ज करून परवानगी मिळवल्याचं त्यांनी म्हटलंय। त्या ठिकाणची जागा द कॉन्फरन्स ऑफ चर्च या संस्थेची आहे। त्या संस्थेला आम्ही अर्ज केला होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अर्ज केल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं जे बोर्ड मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये तो विषय घेतला। ते विषय घेऊन त्यांची चर्चा होऊन त्यांनी बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांना ते मैदान देण्याचा निर्णय घेतला। याच्यामध्ये दबाव कसा? बारामतीच्या प्रचारात यंदा खूप भाऊबंदकी पाहायला मिळते आहे। समारोपाच्या सभेत देखील भाऊबंदकीत काय आरोप प्रत्यारोप होतात याकडे बारामतीकरांचं लक्ष आहे। एकाच दिवशी बारामतीमध्ये होणाऱ्या 2 सभांपैकी कोणत्या सभेला गर्दी होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीमध्ये पवार कुटुंबियांचं एकहाती वर्चस्व होतं, मात्र दोन्ही पवारांकडून बारामती आमची असा दावा केला जातोय। यामुळे आता येत्या 7 तारखेनंतरच बारामतीचा बॉस कोण हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।